अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो, सापाच्या अंगात हे जीवघेणे विष नक्की येते कुठून? निसर्गाची ही एक अतिशय गुंतागुंतीची पण प्रभावी रचना आहे. सापाचे विष म्हणजे वेगळं काही नसून त्याची विषारी लाळ असते, जी त्याच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खास विष ग्रंथींमध्ये तयार होते. जेव्हा साप दंश करतो, तेव्हा एखाद्या इंजेक्शन सारख्या सुईसारखे त्याचे दोन पोकळ आणि अणकुचीदार दात भक्ष्याच्या शरीरात शिरतात. नेमक्या त्याच वेळी त्याच्या डोक्यातील स्नायू विषग्रंथींवर दाब निर्माण करतात आणि विष या पोकळ दातांमधून वेगाने भक्ष्याच्या शरीरात टोचले जातात. 90 ते 95% प्रथिनांनी बनलेले हे विष मज्जासंस्था आणि रक्ताभिसरण संस्थेवर थेट हल्ला करतं. विशेष म्हणजे हे विष सापाच्या स्वतःच्या रक्तप्रवाहात जात नसल्याने त्याला स्वतःला त्याची काहीच इजा होत नाही. अन्नाचे पचन करण्यासाठी आणि शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सापाने विकसित केलेली ही एक निसर्गाची अद्भुत शस्त्र प्रणाली आहे. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा डिजिटल भानगड.